नमस्कार सगळ्यांना. बघा आता विरा लोकलमध्ये जे एक मर्डर झालं आहे त्या मुलाचं खूप वाईट झालं आहे. त्याचं वय पण नव्हतं आणि फक्त बिना कारणाने मर्डर केस झालं आहे. एका वादामुळे म्हणजे पाऊस पडत असेल असं सगळं ऐकायला भेटले. पण जेव्हा हे सगळे व्हिडिओ तुम्ही टाकले तेव्हा त्या मुलाला का वाचवता आलं नाही? का तिकडे कोणच नव्हतं का त्याला वाचवण्यासाठी? तो एकटाच मुलगा असून सुद्धा अरे काहीतरी माणूचा ठेवा. कसे घाणेरडे विचार सगळ्यांच्या माणसामध्ये आले की माझा मुलगा नाही, माझा नाही, म्हणून तुम्ही पाठिंबा केला. एका माणसाला तुम्ही धरू शकला नाही आणि चेन पण उघडले नाही, पोलिसांना कंप्लेंट पण केली नाही. तो आरामशीर जो माणूस CC कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतं आहे की तो आरामशीर माणूस मर्डर करून तो आरामशीर चालला आहे. त्याला पकडलं पण नाही कोणी. आता पोलीस पकडणार की नाही हे पण माहीत नाही, पण जीव गेला त्या बेचाऱ्या मुलाचं. काय झालं त्याचं? आता काय करणार सांगा प्रशासन? जाऊन पैसे देणार त्यांना? मंत्र्यांचं हेच काम असतं, पैसे द्या आणि शांत करा. हेच खूप चुकीचं आहे. हे सगळं झालं नाही पाहिजे. अरे जीव महत्त्वाचं आहे की पैसा महत्त्वाचा आहे? त्या मुलाचा जीव वाचवलं असतं तर काहीतरी चांगलं तुमचं नाव झालं असतं की हां बाई आहे, सगळं जागृत आहे माणसं. पण आता महाराष्ट्रामध्ये सगळे माणसं झोपून गेलेले आहेत, घाणेरडे विचार आहेत, कोणाला जबाबदारी नाही, कोणाची फक्त मानहानी करण्यामध्ये सगळे पुढे जाते. हे खूप चुकीचं आहे. तर माणूस आरामशीर गेला, त्याला कोणी पकडलं पण नाही. म्हणजे एवढं घाबरले सगळे. आणि त्यावेळी जेव्हा स्टेशनवरती थांबलं असणार तेव्हा त्या माणसाला पकडून का पोलिसांनी घेतलं नाही? का ताब्यात घेतलं? तर डब्यामधनं तर उडी पण मारली नाही. पण म्हणजे किती मोठं क्राईम झालं आहे. खूप चुकीचं आहे याच्यामध्ये.